चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये नुकतेच वारजूरकर परिवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने मात्र बरीच मुसंडी मारली म्हणायला हरकत नाही. कारण 1, 2, 3, 4 अशासह पहिली एंट्री जी आहे ती विजयभाऊ वडेट्टीवारची आणि सातत्यानं 3 एंट्र्या ज्या आहेत शिवानीताई वडेट्टीवार यांच्या होत आहेत. आपण जर पाहिलं तर जनसमुदाय जो काँग्रेस कार्यकर्त्याचा तो बऱ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे. आपल्यासोबत सविस्तर या विषयावर बोलण्यासाठी शिवानीताई वडेट्टीवार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. शिवानीताई, वारजूरकर फॅमिली जी आहे, जसं तुम्ही बोलले की रंगाबिल्ला अर्थात आत्ताच बोलले, ते BJPमध्ये गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते हळव्या वळणावर उभे आहेत. त्यांना तुम्ही काय धीर द्याल? मी बिलकुल हे सांगू इच्छिते की हे अतिशय खोटं आहे की काँग्रेस कार्यकर्ते कुठेतरी डिस्टर्ब झालेले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उलट उत्साहाची लाट आहे. सगळेजण उत्सव म्हणून राहिलेले आहे की फायनली जे काँग्रेस पक्षावर लागलेला ग्रहण होता तो आज कुठेतरी ग्रहणाच्या बाहेर काँग्रेस पक्ष आलेला आहे. सगळ्यांना काँग्रेस पक्षासाठी जे काम करायचं आहे, काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी जे काम करायचं आहे त्याचा खुल्या मनाने ताकदीने उतरून ते करू शकतील अशी भावना काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि जे इकडे त्रस्त होऊन, ज्यांना मी आताच रंगाबिल्ला म्हटलं, त्यांना त्रस्त होऊन तिकडे गेले होते ते अनेक लोक परत पक्षामध्ये एंट्री घेण्यासाठी सुद्धा उत्सुक आहे. मोठी रांग लागणार आहे काँग्रेस पक्षामध्ये. काँग्रेस पक्षाचा पुनर्जन्म जे म्हणू शकतो ते आज 100% झालेलं आहे. कोणीही कितीही गेलं तरी काँग्रेस पक्षाचा जे काँग्रेस पक्ष जे आहे ते काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, आणि आज आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक जिल्हा परिषद वाईज जी मीटिंग लावली ते मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता उलटलेला आहे. याच्यावरून हेच सांगू शकते की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जो दबून होता आज तो खुलून समोर आलेला आहे. ताई, आत्ताच तुम्ही नुकतंच मला वाटते शंकरपूरला आणि आता राष्ट्रसंतांच्या तपोभूमी, हे जे तुम्ही कार्यकर्ता मेळावा, याचा नेमका उद्देश काय आहे हे सगळं घेण्याचं? नाही, ही जी सरकारची वेळोवेळी प्रयत्न जे राहते, जे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा काँग्रेस पक्षाला संपवण्याचं जे धोरण हे लोक घेऊन चाललेलं आहे, वर्षानुवर्ष अयशस्वी धोरण जे घेऊन चाललेले आहेत, त्याचा परत एक यांचा कटू प्रयत्न म्हणजे SIR. तर त्या SIRच्या माध्यमातून कशाप्रकारे काँग्रेसच्या मतदाराला वळगून यांचं मतदार यादीतून नाव कसं हटवता येईल यासाठी जे प्रयत्न चालू आहे भारतीय जनता पक्षाचे, त्यासाठी आजचा जो हा प्रशिक्षण शिबिर आम्ही राबवली होती की कशाप्रकारे ही SIRची प्रक्रिया होऊन राहिलेली आहे. जिल्हा परिषद वाईज लावण्याचं कारण एवढंच की आता शेतकऱ्यांचे शेतीचे दिवस आहेत, त्यावेळेस आम्ही त्यांना तालुक्यावर बोलवून त्यांची वेळ न घेण्यापेक्षा आम्हीच जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये येऊन त्यांच्यासोबत त्यांच्या माध्यमातून हा कशा प्रकारे SIRचं धोरण जो राबवून घेता गेलं आहे त्याच्यासाठी अशी ही मीटिंग. काही गेली 2 टर्म लाखोच्या म्हणजे लाखो मतदारांनी मतदान केलं सतीशभाऊ वारजूरकरला, आणि आता ते पक्षातून बाहेर पडले, भाजपामध्ये गेले. त्यामुळे आपला काँग्रेस पक्ष चिमूर विधानसभा क्षेत्रातून संपला का, असं तुम्हाला काय वाटतं याच्यावर? जे 4.5 वर्ष 5 वर्षापैकी 4.5 वर्ष क्षेत्रातून निघत नव्हते तरीही लोक काँग्रेस पक्षाला बघून लाखो, जसं तुम्ही सांगितलं, लाखोच्या संख्येने काँग्रेस पक्षाला मतदान करत होते. म्हणजे 4.5 वर्ष यांचं तोंड न बघता फक्त चिन्हाला बघून लाखोच्या संख्येने काँग्रेस पक्षाला मतदान करत होते. तर आज तुम्ही विचार करा, जेव्हा कार्यकर्ता आणि आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत तिथे सगळे जर आम्ही आत्तापासून तयारीला लागू तर किती लाखोच्या संख्येने काँग्रेस पक्ष निवडून येईल हे आज या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिसलं. चिमूर विधानसभा क्षेत्राला मुख्य नेता नाही, हे असं प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे. आम्ही ऐकलेलं आहे, आणि BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे. मुख्य नेताच नाही, त्यांचं नेतृत्व कोण करणार? बघा, नेते येत जात राहतात. आजकाल तर घोडाबाजारी चाललेली आहे नेत्यांची. अनेक खासदार इकडनं तिकडे चाललेले आहे, अनेक आमदार इकडनं तिकडे चाललेले आहेत. नेता हा खरंच पक्ष नसतो, कार्यकर्ता हा पक्ष असतो, आणि कार्यकर्ता जोपर्यंत खंबीर आहे तोपर्यंत पक्ष, काँग्रेस आणि चिमूर हा जो बालकिल्ला आधीपासून होता तो नेहमीच राहील याचा आम्हाला विश्वास आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राच्या विविध विकास कामाबाबत आपण काय सांगू? नाही, विविध विकास कामांच्या बद्दल मी हेच सांगू इच्छिते की इकडचे जे आमदार आहेत ते जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा अधिवेशनामध्ये त्यांची उपस्थितीत राहत नाही. जे विकासाचे प्रश्न राहतात ते अधिवेशनामध्ये मांडले जातात,
त्याच्यासाठी त्यांची उपस्थितीत राहत नाही, तर कुठे ना कुठे विकासाचा जो मुद्दा आहे तो चिमूरपासनं दुरावलेला आहे, चिमूरच्या लोकांपासून दुरावलेला आहे. तर अशा वेळेस म्हणून जी तीव्र रोष आपल्याला लोकांमध्ये दिसेल आणि नक्कीच विकासाच्या मुद्द्यावरच 2029ची आणि येणाऱ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील. कारण की जिल्हा परिषदसुद्धा या भारतीय जनता पक्षाने अनेक वर्षापासून होऊ दिलेल्या नाही आहे. जे लोकांचे इलेक्शन असतात, जे कार्यकर्त्यांचे इलेक्शन असतात ते होऊ दिलेले नाही आहे. तर लोकशाहीला जे कुठे ना कुठे धक्का पोहोचवण्याचा यांचा प्रयत्न झालेला आहे, लोकशाही नक्की त्यांना उलटा धक्का पोहोचवेल याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. थँक्यू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.